लातूर जिला प्रशासन ने शांति से त्योहार मनाने की अपील। लातूर में शांतता समिति की बैठक संपन्न। लातूर में आगामी दिनों में मनाए जाने वाले रमजान, ईद, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती, रामनवमी के मद्देनजर शहर के जिलाधिकारी कार्यालय में जिलाधिकारी वर्षा ठाकुर घुगे इनकी अध्यक्षता में और जिले के पुलिस अधीक्षक सोमय मुंडे की प्रमुख उपस्थिति में शांतता समिति की बैठक संपन्न हुई। जिलाधिकारी वर्षा ठाकुर घुगे ने हिंदनामा न्यूज से बात करते हुए कहा कि रमजान, ईद, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती और रामनवमी के त्योहार के मौके पर जिले में शांतता और कानून सुव्यवस्था बरकरार रखने के लिए सभी का सहयोग जरूरी है। ये उत्सव शांतता के साथ संपन्न होने चाहिए। हमारी एकता इन त्योहारों में से झलकने चाहिए। लातूर अमन पसंदीदा शहर है। इस शहर की प्रतिभा को कायम रखना हम सबका कर्तव्य है। प्रशासन आपकी मदद के लिए तैयार है। साथ ही लोकसभा चुनाव को लेकर आचार संहिता है तो इसका सभी ने पालन करने का आह्वान किया। बैठक में सभी त्योहार भाईचारे व शांति से मनाने की अपील की गई। पुलिस अधीक्षक सोमय मुंडे ने कहा कि आने वाले त्योहार मिलजुल कर मनाएं, किसी प्रकार की कोई अनुचित घटना ना घटे, इसका सभी ने ध्यान रखना चाहिए। सोशल मीडिया का उपयोग सकारात्मक चीजें बताने के लिए होना चाहिए, ना कि किसी की भावनाएं आहत करने के लिए। प्रशासन की सोशल मीडिया टीम की कड़ी नजर है। सोशल मीडिया की वजह से ही बहुत सारे बाधाएं उत्पन्न हो रही हैं। हमें चाहिए कि अपने समर्थकों, दोस्तों, परिवारजनों को इस चीज से अवगत कराएं। महापालिका आयुक्त बाबा साहेब मनोहरे ने आगामी त्योहारों को लेकर लातूर शहर के गड्ढे बुझाए गए और रैली में कठिनाइयां ना आए, इसलिए बिजली के तार, पेड़ों के फांटे को व्यवस्थित किया गया है। इस बैठक में महापालिका आयुक्त बाबा साहेब मनोहरे, एडिशनल एसपी डॉक्टर अजय देवरे, तहसीलदार सौदागर तांदले, उप विभागीय पुलिस अधिकारी भागवत फुंदे, सुनील गोसावी, होम डीवाईएसपी गजानन भातल वंडे, स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पुलिस निरीक्षक सुधाकर देडे, पुलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पुलिस निरीक्षक प्रेम प्रकाश माकोडे, पुलिस निरीक्षक नरवाडे, भंते पयानंद, अथरुद्दीन काजी, अफजल कुरैशी, आसिफ बागवान, चंद्रकांत चिकटे, सरफराज मडियार, रवि गायकवाड़, बरकत काजी, सभी पुलिस थाने के पुलिस निरीक्षक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी जयंती मंडलों के अध्यक्ष मौजूद थे। कार्यक्रम का सूत्र संचालन पुलिस निरीक्षक दिलीप सागर ने किया और आभार डीवाईएसपी भागवत फुंदे ने माना। आखिर में सभी ने शांतता अबाधित रखने की प्रतिज्ञा ली और कार्यक्रम का समारोह हुआ। नमस्कार। आज पोलीस प्रशासनामार्फत शांतता समितीची बैठक आयोजित केली होती। या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील सर्वच धर्मातील, समाजातील धर्मगुरू आणि त्याचप्रमाणे समाजातील सगळ्या विविध संघटना, विविध संस्थांचे अध्यक्ष आणि सगळे समान सुद्धा नागरिक सुद्धा उपस्थित होते, पत्रकार उपस्थित होते। माझ्या समवेत एसपी साहेबही आहेत, पोलीस अधीक्षक, लातूरचे महानगरपालिका आयुक्त आहेत। ज्या ज्या शांतताप्रिय समितीच्या सदस्यांनी इथं त्यांच्या काही सजेशन्स दिलेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। महानगरपालिका आयुक्त सुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या जो गोष्टी असतील, रस्त्याची डागडुजी असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, सगळ्याच प्रकारचे एमएससीबीच्या बाबतीत आणि इव्हन पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा मिरवणुकीचा जो रूट आहे, या सगळ्याच बारकाईनी गोष्टी सगळ्या होत आहेत। याच पद्धतीने शांतताप्रिय सदस्यांना आम्ही आवाहन केलं आहे की येत्या काही दिवसातच, जसा पवित्र एप्रिल महिना आहे आणि त्या ठिकाणी रमजान, ईद आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्याच्यानंतर रामनवमी आहे, महात्मा फुले जयंती आहे, तर या सगळ्या सोबतच निवडणूक प्रक्रिया सुद्धा चालू आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त मतदानाचा हक्क सुद्धा कसा बजावता येईल यासोबत त्यांनी अवेअरनेस करावा आणि त्यांच्या शोभायात्रेसोबतच मतदानाचे सुद्धा काही चांगले आयसी करावी, याबाबत सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं आणि ते सगळ्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। तर अशा प्रकारे लातूर जिल्ह्याचे जी ऐतिहासिक परंपरा आहे शांततेची, ती कायम राखत अत्यंत उत्साहात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ही शांतता समितीची बैठक पार पडली आहे। लातूरकरांना माझं आवाहन एवढंच राहील की शांतताप्रिय वातावरणात एकमेकांच्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल एक आदराचं आणि शांततेचं सगळा संदेश घेऊन या सगळ्या ज्या पवित्र महिन्यातल्या ज्या सगळे वेगवेगळे सण आहेत ते आपण सगळ्यांनी पार पाडावे। कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी। निवडणूक प्रक्रिया चालू आहे, आचारसंहिता चालू आहेत, या निमित्ताने ज्या आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना आहेत आपला सण साजरा करताना याचा अवलंब करावा। आणि जिल्हाधिकारी म्हणून मला असंही वाटेल की या सणात ज्या महिला या ठिकाणी सहभागी होतील
होईल त्यांच्या सुद्धा सुरक्षिततेचा आणि त्यांच्या सुद्धा सन्मान भावनांचा सन्मान करून त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक या सगळ्या सणांमध्ये सहभागी करून घ्याल असं मी सगळ्यांना आज रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, महात्मा फुले जयंती याच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मोठ्या प्रमाणात सर्व समाजाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर महत्त्वाचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते. पूर्ण प्रशासन इथे उपस्थित होतं. माननीय जिल्हाधिकारी महोदया मॅडमच्या अध्यक्षतेखाली अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले. त्या मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली आणि सूचना याच्यामध्ये सर्व जयंती नियोजन समितींना इथे दिलेल्या आहेत. सर्वांना या माध्यमातून माझं आव्हान असणार आहे की जे सूचना प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने देणार आहेत त्याचे तंतोतंत पालन व्हावे. त्याचबरोबर आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची खात्री सर्वांनी करावी आणि हा जो महत्त्वाचे दिवस आपले येणार आहेत सण उत्सवांचे ते एकदम जल्लोषात व आनंदात साजरे होतील आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची मला खात्री आहे. धन्यवाद. आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आगामी काळात येणारी भीम जयंती, रमजान ईद, श्री रामनवमी आणि महात्मा फुले जयंती यांच्या निमित्तानं शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी समाजातील सर्वच घटकातील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या सर्व जयंती आणि सणाच्या उत्सवाच्या अनुषंगानं काही महत्त्वपूर्ण अशा सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या सर्व सूचनांची नोंद महापालिकेने घेण्यात आलेली आहे. यापैकी प्रमुख म्हणजे जयंती मार्गामध्ये जे काही मार्गातील खड्डे असतील किंवा जी वृक्ष आहे ज्यांच्या फांद्या मिरवणुकीला अडथळा करत असतील किंवा लोंबकळलेले तार असतील, जिओची फायबर असेल, यांची दुरुस्ती आणि मिरवणुकीला अडथळा होऊ नये या प्रकारे सूचना या ठिकाणी मांडण्यात आल्या. महापालिका निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी या सर्व सूचनांची पूर्तता करून अतिशय उत्साहात ही मिरवणूक पार पडेल असं त्या ठिकाणी महापालिका कारवाई करणार आहे. त्याच सोबत रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम भाविक जे मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी जातात तर त्या ठिकाणची पूर्ण परिसराची स्वच्छता महापालिकेनं वेळेत करावी अशी त्या ठिकाणी सूचना मांडण्यात आली. महापालिका निश्चितपणे सर्वच मस्जिद असेल आणि इतर ठिकाणचा परिसर असेल त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी स्वच्छता करणार आहे. त्यासोबत श्री रामनवमी जयंतीनिमित्त गाव भागामधून जे काही कंजेस्टेड रोड्स आहेत आणि त्यावर अनधिकृतरित्या पार्क झालेले वाहन आहेत तर ते मिरवणुकीला अडथळा करतात तर ते दूर करण्यासाठी सूचना मांडण्यात आली. महापालिका, वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं निश्चितपणे त्या ठिकाणी ही अनधिकृतपणे जी पार्किंग केलेली वाहनं आहेत ती हटवून मिरवणुकीला सहकार्य करण्यासाठी काम करणार आहे. आणि येत्या 11 एप्रिल रोजी रमजान ईदचं आयोजन आहे. आपण त्या दिवशी सर्वजण हिंदू मुस्लिम एकतेच्या संदर्भानं गळा भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देणार आहोत. याचबरोबर हिंदू धर्मियांचा एक मोठा सण रामनवमी 17 एप्रिल रोजी आयोजित आलेला आहे आणि त्या दिवशी रामनवमीच्या सुद्धा मोठमोठ्या मिरवणुका आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये निघणार आहेत. आणि या दृष्टिकोनातून सध्या आगामी लोकसभा निवडणुका होऊ घातलेल्या असल्यामुळे आदर्श आचारसंहितेचं पालन करून आपण या सर्व मिरवणुका आणि सर्व सण जयंती साजरी करणार आहोत. खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेबांनी अतिशय चांगला आणि एका समाजाला नव्हे तर संपूर्ण विश्वाला उपयोगी आणि तारणहार पडेल असा संदेश दिलेला आहे. ज्या ज्या वेळेला जयंती येत असते आमचे खेड्यापाड्यातील आणि शहरातील सर्व छोटे मोठे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहानं कामाला लागतात आणि सर्व शहरं त्या ठिकाणी सजली जातात. जसे की एखादी नववधू सजेल अशा पद्धतीने शहरामध्ये बॅनरबाजी, लाइटिंग केलेली असते. परंतु हे करत असताना आपण आचारसंहितेचं थोडंसं भान त्या ठिकाणी बाळगूया. जयंतीसाठी बाबासाहेबाच्या नगर सारी सजली आहेत. जयंतीसाठी बाबासाहेबाच्या नगर सारी सजली आहेत आणि समतेच्या वर्षावानं मन आमची भिजली आहेत. सत्याग्रहानं महाडच्या तळ्याचं पाणी चवदार झालं. कृती आणि विचारानं तुमच्या जीवन आमचं धन्य झालं. तुमचा विचारच, बाबासाहेबाचा विचार मी जसं म्हटलं की तो कोण्या एका समूहाला, कोण्या एका प्रांताला, कोण्या एका देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा तुमचा विचारच आमच्या कार्याची प्रेरणा आहे आणि जीवनाचा खरा अर्थच प्रज्ञाशील करुणा आहे. निळे ढग, निळं आसमंत, निळं सारं आभाळ आहे, निळं पाणी, निळं क्षितिज, धरतीवरती निळं वादळ आहे. मित्रांनो, धन्य झालोत आम्ही दिलीत राज्यघटना देशाला.
आणि जयंतीच्या प्रसंगी त्रिवार अभिवादन बाबासाहेबांना, त्रिवार अभिवादन बाबासाहेब. बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश घेऊन आपण या सर्व जयंत्या अतिशय थाटामाटात, उत्साहात, परंतु कुठल्याही कायदा मोडणार नाही याची दक्षता घेऊन आपण पालन करूयात. यासोबतच मुस्लिम धर्मियांचा जो सण आहे रमजान ईद, या ठिकाणी हिंदू एखादा उत्सव साजरा करीत असताना कोजागिरीला रात्री गोड दुधाची चव हिंदू चाकतात. रमजानच्या दिवशी आपण त्याच गोड दुधाचा शिरखुर्मा करतो. निसर्गानं सुद्धा सर्वांना समान भावना ठेवलेल्या आहे मित्रांनो. याच पद्धतीनुसार हिंदू, मुस्लिम, दलित बांधव आपण सर्व एकत्र येऊन हा उत्सव पुढे नेण्याचं काम करूयात. पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं ज्या काही सूचना आपल्याला देण्यात येतील, ज्या काही मार्गदर्शनपर असतील, काही आचारसंहितेची बंधनं असतील, त्या सर्व गोष्टीचं अगदी तंतोतंत असं आपण पालन करून यापुढं हे सर्व सण उत्सव आणि निवडणुका सुद्धा आपण अतिशय शांततामय वातावरणात, एकोप्याच्या वातावरणात, कुठलाही एकमेकाच्या मनामध्ये कसलाही आकस न ठेवता ओपन माइंडेड मित्रत्वाच्या नात्याने गळा भेट घेऊन आपण साजरा करूयात. त्याचबरोबर राम जयंतीच्या निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुका जरी असतील तर त्या मिरवणुकांना सुद्धा आपण सर्वजण, सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन आपण त्या हिंदू धर्मियांच्या मिरवणुका सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करूयात. एवढं मी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो. आणि शेवटी एवढंच म्हणेल की नफरतों की दीवारें गिराकर तोड़ देंगे, नफरतों की दीवारें गिराकर तोड़ देंगे, चैन व अमन का माहौल बनाकर रख देंगे, जहां पर हो मंदिरों से प्यार और मस्जिदों का सम्मान, ऐसा हिंदुस्तान बनाकर रख देंगे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आगामी उत्सव सणाच्या निमित्तानं आपण एकत्र आहोत. प्रशासन आपल्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहे. ते सण उत्सवामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत. शांततेच्या वातावरणात आपण हे सर्व पार पाडूयात असे मी आपल्या वतीनं प्रशासनाला ग्वाही देऊन प्रस्तावना थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.